समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतील. माथेरानचा एक बुलंद गोड आवाज मनोज फसाळे, त्यानंतर आपण पाहू शकाल पनवेल विभागामध्ये एक नामवंत समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अमोल वाघ, अमोल वीर असतील, त्यांचा संघ आज मैदानावर खेळतोय. आणि त्यानंतर आमची संपूर्ण प्राप्ती लाईव्हची टीम, त्यानंतर आपण मंडप डेकोरेटर्स, अतिशय चांगलं योगदान आतापर्यंत तुम्ही दिलंय. तुमचंही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय, घेऊन जातोय. कॉम बॉक्स मध्ये आज मात्र मनोज फसाळे यांचा आवाज. ठीक आहे, सुमाज नारायण सर चौधरी दोतरी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, सातत्याने पोलीस पाटीलचं एक भाग आणि खरं तर एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आयोजक, खरं तर या स्पर्धा पाहिली तर अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. नारायण चौधरी साहेब असतील, गुड्डू चौधरी, मोहन चौधरी, मनोज चौधरी, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, दत्ता बसमा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आणि सर्व त्यांचे खरं तर टिंगटॉक ग्रुप दोताने आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र बेल्या जाणू घोटे स्मृती चषक 2026चा थरारा पाहायला बोलतोय. दोन पंच आपल्याला पाहायला बोलतात. खरं तर आपण पाहतोय मेन पंच दत्ता बसमा, अष्टपैलू खेळाडू, सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अप्रतिम नाव कोरलंय. आज सातत्याने आम्हाला खरं तर मोरिया दोदानी टीम आम्हाला पाहायला मिळते. मोठं गावाच्या माध्यमातून खरं तर दोदानी गाव म्हटलं तर भरपूर मोठं खरं तर या परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. आणि लेख पंच खरं तर आपण पाहतोय संभाजी चौधरी. इंदाच्या संगमामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 1 ते 2 हप्ते झाले गेलेत. त्यांचा बेंडबाजा जरूर वाजला गेलाय आणि पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा संभाजी चौधरीला. पंचाचा ग्रिल सिग्नल 2 फलंदाज मध्ये तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिला नाना खडवी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला बोलतोय. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडनं, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. क्लासिकल फटका, क्लासिकल ब्रह्मास्त्र पाहायला बोलतोय. स्वागत केलंय पहिल्या बॉल वरती, चौकार धावा मिळाले 4 चौकार. क्या बाद आहे, शॉर्ट बॉल होता पहा. इथून जर पाहिलं तर कनेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळालं होता. नाना खंडवीवरती हल्ले चढवले जात आहे. 4 षटकांची बाज. टाइम अलर्ट असणार आहे पहा टीम धामणी टीम. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कव्हर झाली नाहीत तर मग 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू जरूर घेतला जाईल. नाना खंडवीवरती पहिल्याच बॉलवरती फलंदाज आपण पाहतोय बुधाची, टेनिस क्रिकेटचा अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार. शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातो. मिश्रामिक स्ट्रोक आणि चेंडूच्या काले आहे क्षेत्ररक्षण. टिपला जातोय झेल. महत्वाचा ट्रम्प कार्ड ज्या खेळाडूकडनं आलेला होता चौकार आणि त्या खेळाडूला तो चेंडू टाकल्यानंतर थोडासा फुटवर्कचा वापर पहा. रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. शॉर्ट पिच बॉल बॅटची टॉप एज आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांनी टिपलेला तो झेल अप्रतिम पाहायला मिळाला आणि महत्वाचा विकेट बाद झाला. आणि इथून पहिला धक्का बसला जातोय. ती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हेमंत इलेवन वाघाचवाडी टीमला फलंदाज बुधाजी बॅक टू द पॉवर लाईन, कारण समोर नाना खंडवी आहे. याही खेळाडूचा बोलबाला अप्रतिम आहे सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि 2026 मध्ये खरं तर धामणी टीम असेल अशा भरपूर आपल्या आदिवासी टीम्स आम्हाला पाहायला मिळतात. आणि लाजवाब प्रत्येक टीम मध्ये चांगले खेळाडू आम्हाला सध्या पाहायला मिळतात. आणि 2026 मध्ये म्हटलं तर भरपूर चांगले खेळाडू, भरपूर चांगले टीम्स सध्या भरपूर फॉर्म मध्ये आहेत. आणि आता क्रिकेटचा जो थरार आहे तो आता कुठेतरी कमी राहिला गेलाय आणि त्याच्यामुळे आता शेवटचा टप्पा होत चालला गेल्यानंतर खरं तर मी तर म्हणेन आता जशा मॅचेस कमी पाहायला मिळतील तशा टीम्स देखील भरपूर चांगला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती नाना खंडवीने जरूर मार खाल्ला आणि त्याच्यानंतर दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नाना खंडवी. नवीन फलंदाज रमेश खंडवी. खंडवी वर्सेस खंडवी. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. 38च्या सर्कलमध्ये चेंडू जरूर पाहायला मिळतोय. हो हो क्या बात आहे. सलगचा दुसरा झटका बसला जातोय. बॅटिंग करत असताना बागाचोटी टीमला आला मात्र माघारी धक्का क्रमांक 2 रमेश खंडवी बॅक टू द पॉवर लाईन. परिसर मधलं तर भरपूर मोठा आहे. खरं तर या परिसरामध्ये देखील आपल्या आदिवासी वाड्या भरपूर पाहायला मिळतात. मी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं एन्जॉय खरं पाहायला गेलो होतो लाईव्हच्या टेलिकास्ट मध्ये. खरं तर प्राप्ती इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते. लाजवाब आयोजन खरं तर डिंगडॉंग ग्रुप दोतांनी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जाडू घोटे स्मृती चषकाची ज्या स्पर्धेची खरं तर आतुरतानं वाट पाहत होती त्या स्पर्धा सध्या उतरल्या गेल्यात या परिसरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू वाघ.
हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूची बॅटिंग आम्ही भरपूर वेळा वेगवेगळ्या परिसरामध्ये पाहिले, परंतु समोर नाना खडवी वेगावरती स्वार जरूर पाहायला बोलतोय. टप्पा पडल्यानंतर इथून जर पाहिलं तर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला बोलत नाही. थोडंसं डिफिनेटली आपण जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग होणं हे फार महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार टोकला होता भुदाजीनं आणि त्याला नंतर मैदान सोडावं लागलं. खरं तर नाना खडवीची पॉवरफुल बॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलते. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ इथं संपला गेला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. सध्या धाव संख्येवरती धावा पाहायला बोलताय 4 धावा. मेन पंच दत्ता बसमा तर लेग पंच आपण पाहतोय संभाजी चौधरी ऑफिशियल पंच म्हणून आज कामगिरी करता या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल होता, वेग 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 क्या बात आहे. कारण नाना खडवीला मोठे फटके मारणं फार कठीण आहे, कारण रायगड प्रीमियर लीग खेळाडूची बॅटिंग बॉलिंग आम्ही भरपूर वेळा पाहिले आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा डंका सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अप्रतिम राहायला गेलाय आणि नाना खडवीला मोठे प्रहार मारणं फार कठीण असणार आहे. समोर आपण पाहतोय राजू वाघ चौथ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज, सलक्ष 2 बॉल डॉट. हाही बॉल फसवा चेंडू पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला चेंडूच देखील समजला नाही. पंचांचा इशाराला षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या थांबवली जात आहे. 4 धावा धापडकेवर 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. हॅलो बघा, या ठिकाणी आपण पाहू शकाल संजय चौधरी बंधू ग्राफिक्स या ठिकाणी आलेले आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संजय चौधरी कोमल टेकडी चौधरी ग्राफिक्सचे मालक, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. खऱ्या अर्थानं मंगेश चौधरी यांचे जवळचे समर्थक आपण यायचं आहे. नक्कीच नारायण सर, खरं तर आपण पाहिलं तर संजय चौधरी म्हटले तर चौधरी बंधू साधारण इंस्टाग्रामवरती आम्ही पाहिलं फॉलोअर्स आणि ज्या बॅनर्स बर्थडे सेलिब्रेट असो, लग्न कार्य असो आणि कुठल्याही पद्धतीचं जर बॅनर बनवायचं असेल तर चौधरी बंधूला बॅट जरूर द्या. संजय चौधरी साहेबांचं आगमन झालं. मी दादांनी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील सरच स्वागत. डिंगडॉग ग्रुप 2 आणि आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेला जानुगुडे स्मृती चषकामध्ये साहेबांचं स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात, वेगाचा बेतात बादशाह भरत बसमा बॉलिंग ट्रॅक वरती प्राशन केला जातोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात जरूर तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज जरूर पाहायला मिळेल प्रकाश वीर, लेफ्टी बॅट्समन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून सध्या म्हटला जातोय आणि सध्या आपल्याला वाघाची वाडी टीम कडे पाहायला बोलतोय. परंतु प्रकाश वीरला देखील थांबवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक जशी मिळाली पहिलाच बॉल रेस करण्याचा प्रयत्न होता आणि तो टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि तो पहिलाच बॉल जरूर डॉट फेकला जातोय. 4 षटकाची बॅट 20, खरं तर आपण पाहिलं तर 24 4 षटकाची बॅट 24 बॉलचा खेळ आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल आणि इथून चांगले बॅटिंग करावं लागेल मी तर म्हणेन वाघाची वाडी टीमला. शॉर्ट बॉल स्ट्रोक मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला रिलीज केला जातोय. शतरक्षण अप्रतिम, कारण नाना खडवी आहे आणि नाना खडवीकडनं अशा चुका पाहायला मिळणार नाहीये, कारण क्रिकेटचा अनुभवी खेळाडू सातत्याने यंग टॅलेंटेड खेळाडू आम्हाला भरपूर वेळा पाहायला मिळतात. शेवटच्या रात्रीमध्ये खरं तर प्रेक्षकांची देखील आलोटन गर्दी, जशी पहिल्या मॅचला सुरुवात प्रेक्षकांच्या गर्दी वाढत झाली आहे, जसे हे दिवस वाढत जाणार तशी प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, 6 मिनिटं झाले गेलेत आणि तुम्ही जर पाहिलं तर पहा सध्या स्क्रीनमध्ये आपण पाहतोय राजेंद्र बेलागुडेच्या नावाने खरं तर पहा रिप्ले ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले होते. जसं आपण पाहिलं तर जो उद्घाटन सोहळा आम्ही पाहिला होता पहिल्या रात्रीचा ते सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला बोलतोय. पृथ्वी आताच जस्ट लाईव्ह आम्ही मगाशीच पाहिलं होतं आणि सध्या मला स्क्रीनवरती पाहायला मिळालं होता. इथून काय घडलं जात आहे, थोडासा फार बॉल, पंचाचा इशारा व्हाईट बॉल, 51 धाव पाहायला मिळते. 51 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 6 धावा धावफटकीवरती पहार जरूर. जशी व्हिडिओ क्लिक केल्यानंतर खरं तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते. टेलिकास्टिंग क्वालिटी खरं तर प्राप्ती इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट फिश बॉल होता, फटका फसला जातोय आणि इथून चुकी करणार नाहीये, कारण समोर धामणी टीम आहे आणि चांगल्या खेळाडूला सध्या मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. मी तर म्हणेन खरं तर धामणी टीम नाना खंडवीचा संघ आम्हाला पाहायला बोलतोय. त्याचनंतर बायकर मॅन देखील त्या टीम मध्ये आम्हाला पाहायला मिळतात आणि इथून अजून एक महत्वाचा विकेट धक्का क्रमांक 3 राजू वाघ बॅक टू द पवेलियन. निश्चितच बघा या ठिकाणी आपण पाहू शकाल धामणी संघासाठी शुभेच्छा आल्यात. धामणी गावचे पोलीस पाटील रमेश भस्मा साहेबाकडून आणि वसंत डुमणे साहेबाकडून धामणी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल वाघेरा गावचे टॅलेंटर क्रिकेटर पद्माकर निरगुडा साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे.
चला लगेच सामना लगेच स्टार्ट करा. पहा टीम नाना खंडवी, तुम्ही क्रिकेट भरपूर वेळा खेळले गेलेत आणि आदिवासी क्रिकेटमध्ये ज्या ज्या टीम्स स्पर्धेमध्ये सहभागी होतात पहा 7 मिनिटं झाले गेलेत. ती 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे आहेत आणि मग 38च्या सर्कलमध्ये तुम्हाला एक खेळाडू घेतला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. टाइम अलॉट आहे, आम्ही टाइम लावला देखील आहे. जसा पहिला चेंडू रिलीज झालाय तिथून टाइम अलॉट आहे, त्याच्यामुळे जास्ती टाइमपास करायचं नाही का, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कारण आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. शॉर्ट पीच बॉल वेग भरपूर पाहायला बोलतोय, परंतु विकेट किपर कडनं थोड्याशा खराब चुका पाहायला मिळतात. एक धाव जरूर पाहायला मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून जर विचार केला तर बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली घेते. बॅककट, येस बॅककट पाहायला मिळाली, एक सिंगल मिळते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल 7 आकड्यावरती. मी तर म्हणेन खरं तर धामणी टीम खरं तर अप्रतिम सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. सिंगल डबलला प्राधान्य. पहिलं षटक नाना खंडवीने टाकलं, कमालीचा कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती जरूर मार खाला होता आणि त्याच्यानंतर फक्त विचार केला तर महत्वाच्या 2 विकेटा काढल्या होत्या त्यांनी. काय लाजवाब बॉलिंग अटॅक. स्ट्राईक रेटमध्ये आपण पाहतोय प्रकाश वीरला. जोपर्यंत प्रकाश वीर असेल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत डंका मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल का. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील वरती विश्वास. LBW चा शिकार ठरला जातोय. ज्या खेळाडूसाठी गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता आणि तिथून पहिला अजून एक महत्वाचा विकेट होईल बाद वाघाजीवाडी टीमला. प्रकाश वीर बॅक टू द डगआउट. यानंतर दुसरा सामना असेल बघा, दोधानी संघाचा संघनायक आणि वाघेरा संघाचा संघनायक. आपण पहिला पुकार असेल, वाघेरा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. दोधानी संघ आपला स्क्वॉड घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय बघा. लगेचच सामने आज कंटिन्यू मध्ये सामने या ठिकाणी आपल्याला चालू ठेवायचे आहेत. त्या कारणानं सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळेत या ठिकाणी दाखल व्हा. जे कोणी लाईव्ह पाहत असतील त्यांना विनंती आहे. तिसरा सामना चिंचवली ब आणि रामा 11 पोखरवाडी असेल. याही संघाने वेळेत या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मनोज फसाळे यांच्याकडे. ते की सुभाष या षटकातला शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने अकबर झाला सुरेश भाग आमचे सगळे समालोचक देरंगावचे एक डॅसिंग डायमंड या तुमचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला बॅटचा बॉलचा नाही संपर्क. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जात आहे 2. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावकर्ती पाहायला मिळतील. पहिला बॅटिंग इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीमची धावसंख्या धावकर्ती लागल्या जात आहे 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला आता तुमच्याकडे फक्त 6 मिनिटं बाकी आहेत. टीम धामणी 4 DJ 2 थांबायचंय. फक्त आता तुमच्याकडे 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला आता 6 बॉल रिलीज करायचे. नाना खंडवी थोडंसं स्पीड अप प्लीज. अशी चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे तुमचाही संघ चांगला आहे, समोरचा संघ देखील चांगला आहे आणि भरपूर चांगल्या टीम्स पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश उगडे बायखरमॅन. इंदाच्या जगामध्ये एक नवीन इतिहास या खेळाडूच्या नावावरती आम्हाला पाहायला मिळालाय. कारण क्रिकेटमध्ये कष्ट आणि कष्टाचं फळ आज त्या खेळाडूकडे आम्हाला जरूर पाहायला मिळतंय. तर तिसरं षटक सुरेश उगडे बायकरमॅनच्या हातामध्ये पाहायला मिळते. तर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप वाघ. कमी वयाचा खेळाडू परत आता येणारे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि इथून 12 बॉल मध्ये धावा येतील कधी हा प्रश्न चिन्ह. पहिलाच बॉल स्लो पद्धतीचा होता. शॉर्ट पिच आक्रमण सक्सेसफुल. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे पार्किंग प्लॉट मध्ये. प्रदीप वाघचा हा ब्रँड षटकार. धावा मिळते मोठे फटके. मी तर म्हणेन येणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांचे माच्या 24 बॉलचा खेळ आपला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल आणि खरं तर सुरेश उघडे बायकरमॅन वरती हल्ला पहिल्याच बॉलवरती चढवलाय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 13 धावा 10 फलकेवरती आणि इथून सर खरं तर अपेक्षा भरपूर खरं तर प्रकाश वीर वरती होती. त्यानंतर बुधाजी असेल चांगले खेळाडू. खरं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये सलगचा दुसरा बॉल कारफिटच्या साईडने उडवला होता परंतु क्षेत्रक्षण थोडंसं खराब फंबलिंग पाहायला बोलतो. एकदम मिळाला दुसरीचा कॉल डायरेक्टली थ्रो परंतु थोडंसं खराब फंबलिंग पाहायला बोलतोय आणि इथून 2 धावा पळाला. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 15 धावा 10 फलकेवरती पाहायला मिळाला. फटका भरपूर चांगला होता. लॉंग ऑन मध्ये चेंडूला रिलीज केला होता. डिफिनेटली फटका अप्रतिम पाहायला मिळाला होता.
परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली सुरुवात अप्रतिम देखील पाहायला मिळेल. खरं तर गोलंदाजांनी खरं तर चांगल्या खेळाडूला खरं तर मैदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये नाचवलं गेलं आणि त्याच्यानंतर जसं सुरेश उघडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, पहिल्या बॉलवरती मार, त्याच्यानंतर कमबॅक मी तर म्हणेन थोडंसं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता, फटका भरपूर चांगला गेला. सिलेक्शन मिड विकेट ट्रॅव्हल, दुसरीचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो, कनेक्शन भरपूर चांगला, थ्रो चांगला. त्याचनंतर विकेट किपरने जसा बॉल चेंडू हातामध्ये पकडला डायरेक्टली फलंदाजाला केला बाद. धक्का क्रमांक लागेल, चौथा फलंदाज बाद होईल, पाचवा धक्का क्रमांक 5वा फलंदाज बाद होईल. प्रदीप वाघ बॅक टू द पॉवर लाईन. हेमंत इंटरप्राइजेसचे सर्व खरं तर मेन खेळाडू आहे अशोक. चला स्पीडअप करा, तुमच्याकडे आता टाइम भरपूर कमी आहे. नाना खंडवी स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश उगडेला पाहतोय. धाव संख्या सध्या 16 धावींवरती थांबली जाते. डेव्हिड फलंदाज बालाजीला प्राचारण केलं जातो आहे 7व्या क्रमांकावरती. अजूनही येणारे काही बॉलचा खेळ बाकी. धाव संख्या कुठपर्यंत उभ्या होतील हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. गोलंदाज तयार, सुरेश पुन्हा एकदा लेफ्टी बॅट्समन आहे. टप्पा पडल्यानंतर पहा गुडलेसवरती चेंडू रिलीज झालाय आणि इथून बॅट समोरचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. स्कोर मित्र आपण पाहतोय, खरं तर आमचे जवळचे मित्र आपण पाहतोय ध्रुवाबाई वरद घुटे. घुटे म्हटलं तर कमी वयाचा खेळाडू आहे. आम्ही त्यांची टीम्स पाहिली याच स्पर्धेमध्ये. भरपूर चांगलं बॉलिंग अटॅक आहे त्या खेळाडूकडे. परंतु इथं मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे, स्लो पद्धतीचा बॉल कधी फास्ट चेंडू रिलीज केले जातात आणि ही खासियत आहे प्रत्येक खेळाडूची. आणि प्रत्येक खेळाडूमध्ये जरी पहिल्या इनिंगमध्ये जरी धावसंख्या कमी आल्या तरी मी तर म्हणेन पुढच्या इनिंगमध्ये वाघाची वाडी टीमकडे देखील बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. त्याच्यामुळं ही मॅच फार महत्वाची असणार आहे. गोलंदाज तयार सुरेश उगडे पुन्हा एकदा तयार. हाई बॉल पहा, फुटवरचा वापर पाहायला बोलतोय, गतीचं परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय आणि इथून हाई बॉल डॉट पाहायला बोलतोय. षटक क्रमांक संपलं जात आहे. 18 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चला लगेच स्पीडअप करा नाना खंडवी प्लीज, उशीर करायचं नाहीये. हॅलो बाईक चेक. चला नाना खंडवी लगेच सामना स्टार्ट करायचा, पहा उशीर करायचा नाही. ट्रेन ब्रेक झाला असेल तर लगेच पहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉच करणं कंपल्सरी आहे, मी विनंती करतोय. दुसरी लढत पाहायला मिळेल दुधान टीम कॅप्टन आणि वाघेरा जोमत संघ पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. वन टू थ्री फोर चेक. हॅलो हॅलो. चौथा षटकाला सुरुवात. पहिला बॉल फटका भरपूर चांगलाय, कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला रिलीज केला जातो. एकदा मिळाली दुसरीचा कॉल आणि थोडं विचार केला तर 2 धावा मिळाल्या जात आहे आणि या 2 धावीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात. संदीप खंडवीला प्राचारण केला गेलाय. आता इथून बॉल शिल्लक असतील 5 आणि इथून 5 बॉल मध्ये आता मोठे डंका आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल वाघाची वाडी टीमला. पुन्हा एकदा जोरदार अपील, आउट दे परंतु नाही, डॉट बॉल आहे. कारण उत्साह जास्ती विश्वास कमी आणि जो डेफिनेटली पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर डॉट बॉल. संदीप खंडवीचा पाहायला बोलतोय. चांगले खेळाडू, चांगले नावाचा डंका आम्हाला सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला बोलतोय. गोलंदाज तयार. ओहो दांडी दांडी गोल, फर्निचर तोडलाय. धक्का क्रमांक लागेल 6वा फलंदाज अर्जुन बॅक टू द पॉवर लाईन.
थोडस स्पीडअप करायचंय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसरी लढत. चला दोतानी टीम कॅप्टन आणि वाघेरा टीम जोमा. खरं तर वाघेरा टीमचे कॅप्टन्स आले गेलेत, त्यांची उपस्थिती आहे. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला दोतानी टीम पहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर इनिंग ब्रेक मध्ये जर कॅप्टन आले नाहीत तर मग आयोजक, कारण ही स्पर्धा पाहिली तर पर्व तिसरं आहे, परंतु स्पर्धा भरपूर दमदार आपल्याला पाहायला मिळते. डिंगडॉंग ग्रुप दोताने आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या सानुगुटे स्मृती चषक 2026. आज राजेंद्र बेल्या म्हटला तर टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूंनी अप्रतिम नाव कोरलं गेलंय आणि त्याचनंतर तो आज आपल्यामध्ये निघून गेलाय, परंतु सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि आज त्याच्या नावाला उज्ज्वल देण्यासाठी खरं त्याच्या आठवणी राहण्यासाठी त्याच्या नावाने ही स्पर्धा सध्या पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा जरूर आम्हाला दरवर्षी प्रमाणे पाहायला मिळेल. खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. नारायण चौधरी असतील, गुड्डू चौधरी, मोहन चौधरी, मनोज चौधरी, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, दत्ता भस्मा आणि या सर्व आणि खरं तर संपूर्ण मित्र टीम्स असेल त्यांची. खरं तर अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन पाहायला बोलतोय. इथून जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय. धावसंख्येत आपण करते पाहायला बोलतोय 19 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालाजी आणि विजय वाघ पाहिलं तर खरं तर आपण जर पाहिलं तर फणसवाडीमध्ये खरं तर भरपूर चांगली ती स्पर्धा नाईट फॉर्मॅट पाहायला मिळाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर अप्रतिम खरं तर विजय वाघचा बोलबाला पाहायला मिळाला होता. शॉर्ट बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि डिफिनेटली अशी चित्र आम्ही सातत्याने पाहायला बोलतो. आणि इथून जर विचार केला तर बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव पाहायला बोलते आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 20 धावा करते पाहायला मिळाला. पहिले षटक नाना खंडवीने टाकलं होतं, अवघ्या 4 धावा दिल्या, 2 विकेट. त्याचनंतर भरत बसमाने षटक टाकलं, 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट त्याने देखील काढलं होतं. आणि तिसरं षटक सुरेश उघडेने पाहिलं गेलं होतं, 9 धावा दिल्या परंतु विकेट 0 पाहायला मिळाले. आणि इथून शेवटचं षटक संदीप खंडवीला आपण पाहतोय, क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरून बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आम्हाला पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल. मेन पंच आपण पाहतोय दत्ता बसमा, टेनिस क्रिकेटचा बाहुबली. आणि सातत्याने याही खेळाडूचा आम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह सध्या पाहायला मिळतो. त्यानंतर संभाजी चौधरी असेल आणि भरपूर चांगले डॅसिंग डायनामिक आयोजक आहेत, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. अप्रतिम आयोजक पाहायला बोलतोय. शॉर्ट बॉल वेकावरती स्वार पाहायला बोलतोय आणि थोडा डॉट बॉल जरूर पाहायला बोलतोय. षटक क्रमांक संपला जाते 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम पाहायला बोलते वाघाची वाडी. टीमची धावसंख्या 21, 21 धावा इनर बॉल असतील, 24 मध्ये बनवायचे, 22 धावा पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम धामणे टीमला नाना खंडवीचा संघ पाहायला बोलतोय. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन आलेत का, दोन्ही टीम कॅप्टन आणि वाघेरा टीमचे कॅप्टन्स आले गेलेत. दुसऱ्या इनिंगला जशी दुसऱ्या इनिंग मध्ये चालू सुरुवात होईल आणि जसा पहिला चेंडू पडला जाईल तर मग दोन्ही टीमचा जर कॅप्टन जर आला नाही तर मग त्या टीमला 2 बॉलचा पॅनलिस्ट केला जाईल. आयोजकांची सूचना आली गेले. त्याचनंतर खरं तर धामणे टीमचे पॅकर सातत्याने आम्हाला पाहायला बोलतोय रामदास दादा खंडवी. खरं तर जे महाराष्ट्र ट्रॉफीचे मुख्य आयोजक, 3 बाईकचा विक्रम, एक नवीन इतिहास आणि नवीन संकल्पना जे महाराष्ट्र ट्रॉफीची आम्हाला पाहायला मिळाली. आणि खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर रामदास दादा खंडवी साहेबांचं इथं आगमन झालं या व्यासपीठावरती. तुमचं सरचे स्वागत. त्याचनंतर नवीन बाईक, कॉंग्रॅच्युलेशन एकनाथ जुगरे, डॅसिंग डायनामिट, त्यांच्या मुलीला घेऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जर आपण मान सन्मानाकडे मान सन्मानाकडे तिथे जॉईंट होतील नारायण सर चौधरी, धोतनी गावचे पोलीस पाटील, ओटी कॉम्बॉक्स या स्पर्धेचे मुख्य आयोजक. चला या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पद्माकर निरगुडा आपला सन्मान. हॅलो चेक. निश्चितच आपण पाहू शकाल वाघेरा गावातील एक अनुभवी क्रिकेटर, खऱ्या अर्थानं ज्यांनी वाघेरा टीम संपूर्णतः तयार केली, आज 40+ क्रिकेट खेळत आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावर करतोय. लगेचच मैदानावर वाघाचवाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि धामणी संघ सलामीची जोडी मैदानावर पाठवून द्यायची आहे. या ठिकाणी सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण पद्माकर निरगुडा साहेबांचा या ठिकाणी सन्मान मंगेश चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थानं आज त्यानंतर आपण पाहू शकाल एक डॅशिंग व्यक्तिमत्व, यूट्यूब स्टार
आपण पाहू शकाल एकनाथ झुगरे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांची सुकन्या लावण्या झुगरे त्यांच्या समवेत आहेत. अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व, बायकर रायडर म्हणून सातत्याने आपण त्याच्याकडे पाहतोय. गड किल्ले सतत भ्रमण करत असतात आणि त्याच्यासाठी एक चांगली स्पोर्ट बाईक त्यांनी घेतली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय. निश्चितच आज जर पाहिलं खऱ्या अर्थानं चांगल्या लढती, पोलच्या लढती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील खऱ्या अर्थानं सूरज आपण सुद्धा आज यायचं आहे या ठिकाणी. अमोल वीर, त्यानंतर मनोज फसाळे सर्व आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सूरज वाघ आपल्यास विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. आज लकी ड्रॉ नक्कीच आपण पाहू. 6 ते 8 या 3 दिवशी आपण ही स्पर्धा पाहिली. त्यावेळी आयवा कॅच जो प्रेक्षकाने घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्याला मिळणार आहेत ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मैदानावर, आवाज ऐकूया अमोलवीर वाघाची वाडी. थँक्यू सो मच. मॅच कडे जाऊया. उत्तरार्धाला सुरुवात होत्या. 24 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर त्याला प्रकाशवीर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अडब्या बॅटने खेळायचा होता, मात्र इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो चेक. पहिला चेंडू वेगवान होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑन स्ट्राईक इन वरती अर्थातच सुरेश उघडेला आपण पाहतो. जी स्पर्धा आपण पाहिली होती वरनाई ट्रॉफी मध्ये पंचायत समिती करताना ते ट्रॉफी आपण पाहिली होती. त्या स्पर्धेतील मालिकावीराची बाईक त्याच्या नाबावरती राहिली होती आणि तो फलंदाज सध्या खेळपट्टीवरती आपल्याला ऑन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. तितकाच ताकदवार गोलंदाज प्रकाशवीर. हॅलो अमोल, आपण बघा दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. धोदानी संघाचा संघनायक आलाय, त्यानंतर वाघेरे संघाचा संघनायक आलाय. मी एकनाथ झुगरे आपणास विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ असते या ठिकाणी नाणेफेक संपन्न करायचे. बघा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होत आहे. मैदानावर सामनाही चालू आहे. दुसरा सामना नाणेफेक या ठिकाणी जिंकली गेली आहे आणि आपला निर्णय लगेचच या ठिकाणी घ्यायचा आहे. टॉस बॉक्सच्या आतमधून निर्णय घ्यायचा आहे आणि ज्यावेळी मैदानाच्या बाहेर जाऊन तुम्ही जर निर्णय घेतला तर 2 धाब्याचं पॅनलाइज कठोर नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्या कारणानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सामना चालू आहे. बाईट नक्कीच घेतली असती कारण ही स्पर्धा आपण डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र जानू घुटे उर्फ बेलेच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आणि या खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता. चेंडू बॉडीवरती आदळला जाता. सेकंड स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी या फलंदाजाला सातत्यानं आपण माहीर असताना पाहतो. अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याचा राहिला आहे आणि आज या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच जरूर पाहतो. मात्र ज्या बेली लो स्कोरिंग मॅचेस होतात त्या बेली हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मात्र हा सामना देखील हाय व्होल्टेज होणार का, आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. एकंदरीत आपण पाहायला गेलो प्रकाशवीर डावकुऱ्या त्याचा एक विस्फोटक गोलंदाजा, त्याच्या विरोधामध्ये आक्रमण गुडघा वाकवला. स्विच ऑन द साऊंड डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून प्रकाशवीरला ठोकलाय हा खणखणीत बिग हिट षटकार. येणारे बॉल असतील आता 20 आणि विजयाकरिता तब्बल 12 धाब्यांची गरज आहे. एकतर्फी सामना गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी संघाच्या बाजूनं आता आपल्याला जात असताना पाहायला मिळतं. आजच्या रात्रीतील पहिली लढाई मैदानावरती आपण जरूर पाहतो. या ठिकाणी आपण पाहतो हेमंत 11 वाघाची वाडी आणि त्याच्या प्रतिस्पर्धे गावदेवी लहान दामणी असा पॅटर्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतो. मात्र लो स्कोरिंग मॅच इथून पाहावं लागेल. प्रकाश विरोधावरती आता प्रत्याले सडबाला सुरुवात केली. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या विरोधामध्ये. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खोला टाकला जातो. अंपायर सिग्नल इट्स नो बॉल आणि इथून मात्र खराब चेंडू दर्शवला जातो. फ्रीडची नामे संधी दिसून असणाऱ्या फलंदाज सुरेश साठी ज्या सुरेशच्या विरोधात प्रदीप वाघनं षटकार ठोकला होता. मात्र आता प्रकाशवीरच्या विरोधामध्ये त्याची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
खराब चेंडूवर त्या आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही मोठ्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने ओळख राहिली जातात. फ्रीटचा बॉल आडव्या पाठने खेळायचा होता, पॅडवरती चेंडू आदळला जातोय, धावचीतची संधी होती, डायरेक्ट हिट केला असतं तर काम कदाचित बनून गेलं असतं. नाना खंडवी डेंजर झोन मध्ये होता, मात्र तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 12 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. 12 धाबा धावफलकेवरती फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज आहे. इथून उत्तरार्धामध्ये अद्यापही टीम दामणे संघाला. नानासाठी यावेचा चेंडू, षटकातील पहिला बॉल नानासाठी तयार आहे. आडव्या पाठने खेळायचा होता, फटका बसला जातोय. पाठ चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक पहिलं, अर्थातच 6 चेंडूचा खेळ संपला. येणारे बॉल असतील आता 18 आणि उत्तरार्धामध्ये गावदेवी धामणी संघाला बनवायच्या आहेत तर फक्त आणि फक्त 10 धाबा. धामणी संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. सीताराम पारधी उंबरनेवाडी त्यांच्या माध्यमातून एक षटकार ठोकला. कोणत्याही खेळाडूने तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. सुरेश, कदाचित नाना, मात्र दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आला तर मग 200 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. ते कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा. 18 चेंडू 10चं समीकरण. मॅच मधील गोलंदाजांना हॅट्रिक संपन्न केली तर एकनाथ बायजुगरे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी. मात्र इथून हॅट्रिक संपन्न केली जाईल का? लो स्कोरिंग मॅच रफ अँड टफ मैदानावरती घडली जाईल का? इथून मात्र वाघाचवाडी संघाच्या गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी आता करणं महत्वाचं असेल. प्रत्येक चेंडू मात्र वेगानं फेकावा लागतील. खोलात चेंडू जास्तीत जास्त फेकावा लागतील. विकेटच्या तलाशामध्ये आता गोलंदाजाला जावा लागेल. बालाजी, त्यावरती आक्रमण, मिड विकेटला क्लिअर, बॉल सीमा पार, आउट ऑफ द बार आलाय सुरेशच्या बॅट मधना. हा दुसरा मायटी षटकार साधावा. हिंदुत्वाचं थँक्यू सो मच. ज्या षटकारानं सामना पूर्णपणे खुल्ला गेलाय. 17 चेंडू फक्त आणि फक्त 4 बनवायच्यात. फसबारी तिथं चेंडू जागा बनवली होती. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. पंच सांगतील की हा चेंडू खराब आहे. डाव्याशीच्या बऱ्याचशा बाहेरून जाणार अभ्यंतर चेंडू फेकला जाता. अतिरिक्त एक 10 मिळाली जाते. संघाची टोटल धाबा संख्या 19 आकड्यावरती संघ पोहोचला गेला. आज 17 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. हॅलो ऐच्छिक, नक्कीच खरं तर या स्पर्धेचं लाईव्हच्या मध्ये ही स्पर्धा एन्जॉय घेत आहे. ड्रेसिंग आपण पाहतोय सध्या अप्रतिम त्यांना आवडले गेले आणि खरं तर नारायण सरांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आले गेले. तर स्वप्नील आवालेकडनं ओटू बॉक्स अमोल सर, थँक्यू सो मच. आज बरेच प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा घरबसला प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जाते. क्लिअर अँड क्वालिटी आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. या परिसरामध्ये मात्र अनेक स्पर्धा घडल्या जातात. अनेक स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपण जरूर पाहतोय. मात्र आज प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र गुटे बेला स्मृती चषक आज 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. घरबसला प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपले स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटर मैदानावरती दाखल झालाय त्या भरत बसमा आता मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. बालाजीचा याबेचा चेंडू सन्मान दिला जातो. खोला टाकला होता समोर ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात अलॉंग द कार्पेट. राजाला आपण पाहतोय दुसरे साडी निघालेत पैकी अप्रतिमा. मात्र इथून जर आपण पाहायला गेलो तर डेंजर झोन मध्ये नाना खंडवी टीव्ही अंपायर कडे इथून रेफर केला जातो. तिसऱ्या पंचांची माग केली जाते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ पोहोचलाय की नाही, आपल्या पॉपिंग क्रीज वरती नाना खंडवी पोहोचलाय की नाही हे आता चेक केलं जाईल. स्क्रीनवरती तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या नारायण सर आणि त्यानंतर मंगेश दत्त चौधरी त्यांना पण जरूर पाहू शकाल. मुख्य आयोजक या स्पर्धेचे सर्व त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घडवली जातात. हे संपास सिग्नल नॉट आउट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची टोटल धाबा संख्या स्कोर इज लेवल 21. अवघ्या 1 धाब्याची गरज आहे. नक्कीच त्याचनंतर शुभेच्छा लागल्या स्पर्धेला. खरं तर डिंगडॉ ग्रुप आयोजित दोदानी खरं तर स्वर्गीय राजेंद्र बेल्या झाडू गुटे स्मृती चषक भरपूर त्यांना आवडलं. स्पर्धेचं लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय घेता घर बसल्या देखील आमची जवळची मिळतं प्रल्हाद महाराज निरगुडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन पाहायला बोलतो. थँक्यू मनोज. सामना इथून संपलाय. सामना जिंकलाय गावदेवी लांदामणी संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम
हेमंत 11 वाघाची वाडी संघ आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक. आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग झालात, आपला देखील खेळ दाखवला स्पर्धेमध्ये. मात्र पुढील वाटचालीसाठी आपणास देखील भरपूर सारे शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याचं हिरो मॅन ऑफ द मॅच पहिला सामना गावदेवी धामणी संघानं जिंकलाय आणि ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा एक किताब जातोय. भरत बसमा मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. क्या बात है, भरत बसमा